लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा आज मंगळवारी साजरी होते आणि या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधनं भाविक लाखोंच्या संख्येनं ज्योतिबा डोंगरावरती दाखल झालेत। बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रकसह अनेक जण पायी ज्योतिबा दर्शनासाठी आलेले आहेत। मानाच्या सासनकाठ्या सुद्धा ज्योतिबा डोंगरावरती दाखल झाल्या आणि ज्योतिबा डोंगरावरचा हाच उत्साह आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी थेट तिथनं शेखर पाटील प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शेखर, एकूणच कसं वातावरण त्या ठिकाणी अनुभवायला मिळतंय? डोंगर जो आहे तो आता लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहेत ते सकाळपासूनच ज्योतिबा डोंगरावरती दाखल झालेले आहेत। आज सकाळपासून पाहिलं तर अनेक जण जे आहेत ते आपल्या बैलगाड्या असू दे, ट्रॅक्टर असू दे, ट्रक असू दे, यामध्ये बसून जे आहेत ते ज्योतिबा डोंगरावरती पोहोचलेले आहेत। अनेक जण तर पायी दिंडी करत गेले आहेत। 5 ते 7 दिवसांपासून चालत ज्योतिबा डोंगरावरती जाऊन पोहोचलेले आहेत। खर तर काही वेळापूर्वीच आता मानाच्या सासनकाठीचे देखील आता पूजन झालेलं आहे आणि मिरवणुकीला देखील आता सासनकाठ्यांच्या सुरुवात झालेली आहे। खर तर हीच मिरवणूक पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि आज सकाळपासूनच तो चैतन्याचं वातावरण, प्रसन्न वातावरण ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत खर तर ज्योतिबाच्या चरणी हे सगळे भक्त जे आहेत ते आल्याचं पाहायला मिळते। आशीर्वाद घेऊन या वर्षाची सुरुवात करताना पाहायला मिळते। त्यामुळे एक आनंदाचं वातावरण जे आहे ते कोल्हापुरातल्या याच ज्योतिबा डोंगरावरती सकाळपासूनच पाहायला मिळते। आता सकाळीच सासनकाठ्यांच्या मिरवणुकीची काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे आणि सायंकाळी महत्त्वाची पालखी सोहळा देखील गुरु असतो आणि तो पालखी सोहळा पाहण्यासाठी देखील लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहे ते गुलालाची उधळण करत याच पालखीवरती त्या ज्योतिबा डोंगरावरती पाहायला मिळत असतात। काही वेळातच ही सासनकाठींची मिरवणूक जी आहे ती पुढे जाऊन पोहोचेल। मात्र संध्याकाळचा देखील सोहळा जो आहे तो पालखीचा तो देखील अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या डोंगरावरती आता पाहायला मिळत आहेत। गुरु, जल्लोष आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद शेखर।